नमस्कार. तर आता नवरात्र देखील संपलेली आहे. तर म्हटलं चला मस्त असं काही चमचमीत बनवूया. त्यासाठी एका पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर हा लांब-लांब कट करून घेतलेला कांदा टाकून घेणार आहे. तर आज आपण आहे ना मस्त अशी चमचमीत अशी बिर्याणी बनवतो आहे. तर चिकन बिर्याणी बनवणार आहे त्यासाठी हा कांदा आपल्याला मस्त असं लालसर रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तर आपण याचा बरिस्ता तयार करून घेणार आहे. त्यासाठी मस्त असे कुरकुरीत हे फ्राय करून घेऊयात. तर आता इथे बघू शकता या पद्धतीने फ्राय करून घ्यायचे. नंतर आता हे ना असं एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. काढल्यानंतर असं चमचाने थोडंसं मोकळं करून घ्यायचं आहे. म्हणजे ना ते एकमेकाला चिकटणार नाही आणि मस्त असं सुटसुटीत आपला हा बरिस्ता तयार होणार. सगळे कांदे मी इथे फ्राय करून घेतलेले आहे. दुसरीकडे ना चिकन घेतलेलं आहे. चिकन स्वच्छ आपण 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत. तर आपल्याला हे चिकन आहे ना ते मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मसाले घेतलेले आहे. त्यामध्ये 2 मोठी विलायची, 8 ते 10 हिरवी विलायची, मिरे घेतलेले आहे, एक मोठा कलमीचा तुकडा, जिरं, लवंग आणि इथे चक्रफूल घेतलं आहे. सोबतच तेजपान घेतलेलं आहे. हे सगळे मसाले याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता यानंतर दही टाकून घ्यायचं आहे. तर एक मोठा वाटी भरून दही घेतलेलं आहे. ते याच्यामध्ये टाकून घेऊयात. तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त दह्याचं प्रमाण करू शकता. यामध्ये आपण जो तयार करून घेतलेला बरिस्ता आहे ना, म्हणजे कांदा जो फ्राय करून घेतला होता, तो देखील टाकून घेतला. पुदिन्याचे पानं टाकून घेतले. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या देखील याच्यामध्ये टाकून घेतल्या. मिरच्यांना ना थोडंसं मध्ये असं कट करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची, काळा मसाला, धने पावडर आणि इथे 1 चमचा बिर्याणी मसाला टाकला आहे. लाल तिखट, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्या आधी ना इथे मी एक मोठा निंबू असा पिळून घ्यायचा आहे. आता आपल्याला हाताने हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने सगळं असं मिक्स करून घेऊयात. तर आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, की मी याच्यामध्ये काय टाकायला विसरलेली आहे. तर मी याच्यामध्ये ना अद्रक लसणची पेस्ट टाकायला विसरली होती. तर याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया. तर नाही आलं लसणाची पेस्ट आहे ना, ती तुम्ही फ्रेशच तयार करून टाकायची आहे. म्हणजे आधीच करून ठेवलेली नका टाकू. त्याचं ना जे फ्रेश करून टाकतो त्याचं टेस्ट जे आहे ना, ते खूप छान येते. तर हा आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घेतलं. आता 2 ते 3 तास मी याला मॅरिनेट करायला ठेवते. तुमच्याकडे वेळ असेल ना, तर रात्रभर देखील हे मॅरिनेट करू शकता. त्याची चव अजूनच छान येते. दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवलं आहे. याच्यामध्ये काही मसाले टाकून घेतले आहेत. जसं जिरं, मिरे आणि लवंग, थोडंसं तेल टाकून घ्यायचं, तेजपान टाकून घेतलेलं आहे, मीठ टाकून घ्यायचं. यासोबतच जो आपण निंबू पिळून घेतला होता ना, तोच याच्यामध्ये टाकून घ्यायचा. कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं टाकून घेतलीत. याच्यानंतर पाणी चांगलं गरम झालं. याच्यानंतर आपण तांदूळ हे आधीच मी भिजत ठेवले होते. तर मी इथे बिर्याणी राईस घेतलेला आहे आणि ना आधी अर्धा 1 तास आधी तांदूळ धुवून भिजत टाकायचे आहे म्हणजे चांगला फुलतो. तर बघू शकता इथे 80% आपला हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. 80% शिजलं ना, मग आपण याला चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. तर त्याआधी ना हे जे मोठे-मोठे मसाले दिसतात ना, ते आपण ह्याच्यातले काढून घेऊया. कारण आता याचा जो अर्क आहे ना, तो पाण्यामध्ये उतरलेला आहे. आणि आता हे तांदूळ नाही म्हणजे भातच आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात. तर सगळा भात मी याच्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता दुसरीकडे बघा 2 ते 3 तासानंतर हे चिकन चांगलं मॅरिनेट झालेलं आहे आणि ज्या पातेल्यामध्ये आपण कांदा फ्राय करून घेतला होता ना, त्याच्यामध्येच हे चिकन आहेत ना, ते टाकून घेतलं. यातलं थोडंसं तेल तुम्ही कमी कमी करून घेऊ शकता. सोबतच ज्याच्यामध्ये चिकन ठेवलं होतं ना, ते थोडंसं भांडं असं थोडंसं पाणी टाकून याच्यामध्ये ते देखील टाकून घेतलं. आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि हे जे पातेलं आहे ना, ते आपण डायरेक्ट गॅसवर ठेवून घेणार आहे. आता आपल्याला मंद आचेवर हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी 4 ते 5 मिनिटं हे चांगलं शिजवून घेते. याच्यामध्ये वरून थोडासा कांदा जो आपण तळून घेतलेला होता ना, तो टाकून घ्यायचा. सोबतच थोडंसं कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं देखील टाकून घेतले. परत त्याला एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे चिकन आहे ना, ते जे काही जास्त काही शिजवायची गरज नाही. कारण आपण याला दम देणार आहे ना, तेव्हा हे चांगलं शिजेल.
तर मी इथे फक्त 3 ते 4 मिनटं होऊ दिलं होतं. तर आता इथे बघू शकता तेल बघा असं वरती आलेलं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर चांगलं एकदा हे मिक्स करून घ्यायचं. तर इथे बघू शकता चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण जो तांदूळ म्हणजे भात जो ठेवला होता ना, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा. तर मी इथे लेयर नाही लावली आहे. तुम्हाला वाटलंच ना लेयर लावू शकता. पण मी इथे पूर्णच भात एकदाच टाकून घेतला. आता याच्यावर तळलेला कांदा टाकून घेऊयात. सोबतच पुदिना आणि कोथिंबीर आहे ना, ते देखील आपण याच्यावर टाकून घेणार आहोत. यासोबतच एक मोठा चमचा तूप याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. म्हणजे 1 ते 2 चमचे असे 1 चमचा साइडनी आणि 1 चमचा मध्ये असं टाकून घेणार आहे. आणि एका वाटीमध्ये दुधामध्ये मी ते येलो फूड कलर टाकून घेतला होता. तो देखील याच्यावर टाकून घ्यायचा म्हणजे रंग खूप छान येतो. आता याला झाकून ना अगदी मंद आचेवर 10 ते 15 मिनिटं होऊ द्यायचं. 10 मिनिटं म्हणजे साध्या गॅसवर होऊ द्यायचं. नंतर ना 5 ते 10 मिनिटं हे जे पातेलं आहेत ना तव्यावर ठेवून चांगलं होऊ दिलं, तर बघू शकता मस्त अशी चमचमीत आणि रसरशीत आपली ही चिकन बिर्याणी तयार झाली आहे. अजिबात ड्राय होत नाही. मस्त अशी रसरशीत ही चिकन बिर्याणी तयार होते. तर इथे बघू शकता आपला तांदूळ देखील अगदी सुटसुटीत झालेला आहे. तर तुम्हाला ही चिकन बिर्याणीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आता एका प्लेटमध्ये आपण सर्व्ह करून घेणार आहोत. तर इथे बघा मस्त अशी सुटसुटीत आपली ही बिर्याणी झालेली आहे. तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. चिकन ना बघू शकता मस्त आतपर्यंत छान असं शिजलेलं आहे आणि मसाले मस्त आतपर्यंत गेलेले असतात ना, म्हणजे आपण जे मॅरिनेट करून ठेवतो, त्याच्यामुळे चव खूप छान लागते. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपी